अजयनगर शिवसेना जिला मध्यवर्ती कार्यालय पर आज दिनांक 11 अप्रैल 2022 को शिवसेना भिवंडी तालुका संगठिका फसीताई पाटिल द्वारा शिवसेना भिवंडी तालुका के महिला अघाड़ी व पदाधिकारियों का मार्गदर्शन मेलावा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं शिवसेना भिवंडी तालुका संगठिका फसीताई पाटिल द्वारा शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख कलाताई शिंदे का जन्मदिन मान्यवरों की उपस्थिति में केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ भी मनाया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख कलाताई शिंदे, शिवसेना उपजिला संगठिका कविता ताई भगत, प्रकल्प स्तरीय शाहपुर सभापति आशा शांताराम मोरे, भिवंडी तालुका संगठिका फसीताई पाटिल, शहर प्रमुख कोमल श्रीराम पाटिल, जिला परिषद सदस्या रूता केने, पंचायत समिति सदस्या सुप्रिया ताई पाटिल, उप सभापति शीला राखाड़े, उप तालुका प्रमुख कुसुम ताई देशमुख, नंदिनी भोईर, आशा भगत, कल्पना भोईर, परवीन खान, विमल तीस्कर, सोनल पाटिल, तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, दीपक पाटिल, जयश्री पाटिल, अस्मिता केने, विभाग प्रमुख प्रमोद पाटिल, शाखा प्रमुख किशोर केने, अजय मोरे, युवा सेना तालुका सचिव सचिन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व महिलाएं उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। शिवसेना भिवंडी तालुका संघटिका फसीताई पाटील यांच्या माध्यमातून आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क संघटक म्हणून कार्यरत असलेल्या सौभाग्यवती कलाताई शिंदे यांचा वाढदिवस। कारण मला कल्पना आहे की जवळजवळ 3 ते 4 वर्ष या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क संघटिका म्हणून त्यांचं जे काम आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे। कारण की आपण आपल्या भिवंडी तालुक्यातल्या कोणत्या कोपऱ्यातून येताना 10 वेळा विचार करतोय, परंतु त्या मुंबईहून पूर्वनियोजित जो काही आपला कार्यक्रम असेल, काही बैठक असेल, तर ते सर्व बैठकीला आणि कार्यक्रमाला ते उपस्थित असतात। मग ते येतानाची वेळ त्यांची ठरलेली असेल, परंतु जातानाची वेळ त्यांची ठरलेली नसते। परंतु त्यांनी कधीही कुठेही मला नाही वाटलं की बाबा मला हे जमणार नाही, कारण की पक्ष बांधणीचं काम आहे आणि पक्ष बांधणीचं काम हे सर्वच महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचं नसतं। आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक आणि आपल्या श्रेष्ठ अनुभवाने म्हणा, वयाने नसतील पण अनुभवाने बोला, खरोखरच त्यांनी शिवसेनेतील महिला आघाडीला हादरवले। झोपलेल्या होत्या ना बहुतेक, त्या जाग्या झाल्या, बरोबर ना मॅडम? का तर त्यांच्याकडे नॉलेज आहे आणि म्हणून त्यांची नियुक्ती आपल्या या भिवंडी भागाला दिलेली आहे। कारण भिवंडी भागातील जेवढ्या रणरागिण्या आहेत, कोरोना कालावधीमध्ये आपण समजू शकतो की प्रत्येक जण घरात होता किंवा काम करू शकत नव्हता, पण आज मॅडमने इथे येऊन सगळ्यांना म्हणजे जागृत केलेलं आहे की पुन्हा शिवसेनेच्या रणरागिणींनो जाग्या व्हा, आपल्याला
आपल्या भिवंडीमध्ये शिवसेनेचं राज्य अजून वाढवायचं आहे. खरोखरच मॅडम खूप सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत, MA BEd आय थिंक, बरोबर. म्हणजे शिक्षणी पदावर तर खूप उच्च पदावर आहेत. अर्थातच त्यांच्याकडे तेवढं पुस्तकांचं नॉलेज आहे, अनुभवाचं नॉलेज आहे आणि म्हणूनच त्यांना इथे आपल्याला लोकसभा जिल्हा संपर्क संघटक म्हणून इथे महिलांसाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर खरोखरच आज त्यांचा वाढदिवस आहे. या 4 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. स्वतःचा संसार सांभाळून आज एवढ्या लांबून ते आपल्याकडे येतात. येताना बहुतेक त्यांना आपल्या भिवंडी गाठायला 2.5 तास लागतोच. शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जे चित्रवेणी कार्यक्रम होत आहे, त्या सन्माननीय व्यासपीठावरील आपल्या भिवंडी लोकसभेच्या संपर्क संघटका महिला आघाडीच्या कलाताई शिंदे मॅडम, तुम जिओ हजारो साल के दिन वो 50,000. सर्वांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, आमच्या पुण्यनगरी परिवाराच्या वतीने, हिंदवी स्वराज्य या पेपरच्या वतीने, भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने यांना आपल्या कलाताई शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तर ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ताईंना असं मी मेसेज टाकलं सकाळी, त्याच्यात एक शब्द राहून गेला होता की ताई निरोगी जीवन जगावं आणि खूप भरभराट होऊन आणि खूप जगात त्यांना फिरू द्या अशी ताकद देवते परमात्मा त्यांना. आणि आम्हाला सर्वांना आणखीन आताच भाऊ बोलले की तुम्ही महिला सर्व मीटिंग घ्या, आज आम्हाला बघायचे आहेत. मी म्हणाले आमच्यासोबत वाघ आहे, शेर आहे, तर आम्ही कुठे मागे पडणार आहोत. एवढे मोठ्या ताई आमच्या सोबत असताना आपण सर्व जागृत राहणार आहोत आणि काम करणार आहोत. प्रमुख कार्यक्रम कलाताई शिंदे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप आभारमय शुभेच्छा देते. असे वेगवेगळे कार्यक्रम आपण नेहमीच आयोजित करत असतो आणि शिवसेना हा त्याचा आधार आहे, त्याचा बेस आहे. आणि त्या बेसलाच म्हणजे माझी सुरुवात ही माझ्या करिअरची सुरुवात असो, माझ्या जीवनाची सुरुवात असो, सेनेसोबतच झालेली आहे आणि सेनेसोबतच संपणार आहे. सदैव म्हणजे आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले जे काही बाळकडू आहे, जे पुस्तकाच्या मार्फत आज आपल्याला मिळत आहे आणि त्या पुस्तकाच्या मार्फत आता आपण बघतोय की आपल्या व्यासपीठासमोर आपल्या समोर ज्या रणरागिणी म्हणतोय आपण, शेरणी म्हणतोय किंवा झाशीची राणी म्हणतोय, नक्कीच सेनेने आम्हाला आधार दिला, सेनेने आम्हाला पुढाकार घेऊन दिला, सेनेने आम्हाला नक्कीच एक जो काही स्टेज दिलेला आहे, त्यामुळे आम्ही कुठेच थांबणार नाही, असेच पुढे जाणार आहोत. आणि नक्कीच आपल्या सेनेचं नाव एक दिवस आपण केंद्रात आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पोहोचवणार आहात असं मी या व्यासपीठावरून सांगू इच्छिते. आणि आजच्या सत्कारमूर्ती कलाताई शिंदेताई यांचाच वाढदिवस. ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सदैव अशाच बहरत राहा, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो, इंद्रधनुष्यातले सगळे रंग तुमच्या आयुष्यात भरू. आणि नक्कीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या या ठिकाणी सगळ्याच माझ्या भगिनी, तुम्हा सगळ्यांचं देखील अभिवादन आणि तुम्हा सगळ्यांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. जशी स्त्री पुरुषाच्या बरोबर असतात, तर पुरुष स्त्रियांच्या बरोबरच असतात. कारण प्रत्येक स्त्री म्हणजे सर्व ठिकाणी एकटी फिरणारी नाही. कारण माझ्याबरोबर जसे माझे मिस्टर असतात तसे बाकीच्यांचं पण असतं. कारण आज आपल्या कलाताई शिंदे मुंबईहून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येतात. तसेच आपल्या कविताताई प्रत्येक गावोगाव जाऊन प्रत्येकाला मार्गदर्शन करतात. आशाताई त्यांच्याबरोबर, तसेच आमच्या प्रशिताई. आणि मी विशेष म्हणजे आमच्या लोणार गटातील आमण्यातील महिलांचा जास्त कौतुक करेन. कारण कुठेही बघितलं त्या असतात. आपल्या उपसभापती शिला राखाडे यांचं मी अभिवादन करते आणि कलाताई शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज कलाताई शिंदे मॅडम यांचा वाढदिवस आहे. तर त्या
पक्षवाढीसाठी त्यांची नेहमी धडपड असते. त्या नेहमी मुंबईवरून आपल्याकडे येतात, वेळात वेळ देतात आणि त्यांचं कार्यसुद्धा खूप छान आहे. आज त्यांना वाढदिवसानिमित्त मी खूप शुभेच्छा देते. आणि आजच्या आयोजक आहेत फसीताई पाटील मॅडम, यांनी सुद्धा आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या कामाशी एकनिष्ठ राहिल्या, याचाच पक्षाने विचार करून त्यांना आज उपतालुका संघटक हा पद दिला आणि त्या त्यांचं काम जोमाने पार पाडतात. तसेच आज आपल्याकडे या ताई मी आमदार साहेबांचा जो विषय काढला, कुसुमताई देशमुख त्यांचं बरोबर आहे की आमदार साहेबांनी आम्हाला सुद्धा एक एक पत्र दिलं पाहिजे. तर माझं असं म्हणणं आहे का आपण कलाताई तुम्ही आहे तर वरिष्ठांची ती मीटिंग घ्या आणि त्यांना एकदा असं बोला की पक्षांनी एक कोटी निधी किंवा 2 कोटी निधी ही महिलांसाठी राखीव म्हणून ठेवा. कारण आमदार साहेबांना भरपूर मतदारसंघ त्यांचा मोठा आहे, तर त्यांना जे फिरायला लागतो त्यांना कधीतरी काही गोष्टी माहीत नसतात. तर ते तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या आमदार साहेबांपर्यंत नक्कीच पोचवा. आणि माझ्याकडनं ज्या तुम्हाला जर समजा आदिवासी पाडे वाडे काय असतील तिकडनं काय योजना पाहिजे असतील किंवा रस्ते असतील ते पण मी माझ्याकडनं नक्कीच करून देईन. आणि आज तुम्ही बोलल्या म्हणून आम्हाला तेच समजलं तुमच्या काय काय येत आहेत. कलाताई शिंदे मॅडमला पुन्हा शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. आज आपल्या प्रत्येक गटामध्ये आपल्याला महिलांना पक्षाची बांधणी करायची आहे. प्रत्येक गटामध्ये आपल्याला एक पक्षाचा मेळावा घेतलाच पाहिजे. आणि महिला काही महिला अशा आहेत का स्वतः उपतालुका प्रमुख त्यांना पद दिलेलं आहे, त्याही 5-5, 10-10 महिला तरी घेऊन यायला पाहिजे होत्या, पण त्याही स्वतः एक निघून आलेले आहेत. असं नाही करताना ही चुकी आहे त्यांची. म्हणजे तर त्या जेव्हा पण आपला मेळावा असतो तेव्हा आपण सर्व महिलाही 5-5, 10-10 जर महिला घेऊन आल्या तर आपल्या महिला पण वाढतील आणि आपल्या कार्यक्रमाला पण शोभा वाढतो. आणि 4 शब्द आपण जे काही ते सांगतो ते महिलांना समजतो पण असं. म्हणून प्रत्येक गटामध्ये आपल्याला एक महिला मेळावा लावून प्रत्येक गटानं महिलांना शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख असे जिथे पदा भरायचे आहेत म्हणजे तर प्रत्येक गटामध्ये मेळावा झाला पाहिजे. ते पावसाच्या आत तरी प्रत्येक गटात मेळावा देखा. जिल्हा परिषदचं आपल्या इलेक्शन आता जवळ आलेलं आहे तर महिलाही आपण पुरुषांच्या सोबत राहून पुरुषांच्या बरोबरीला राहून पण जास्त कामं करायचे आहेत. महिलाही जे महिला कामं करतात ते पुरुष नाही, महिला चुलीपर्यंत जाऊन कामं करू शकतात. म्हणून आपल्याला प्रत्येक गटामध्ये कार्यक्रम लावायचा आहे ना. महिलाही कुठेतरी कमी नाही पडायला पाहिजेत. आज जेवढे पाहिजेत तेवढ्या महिला आलेले नाही, जेवढी मला अपेक्षा होती. एकेकीला इथं आहेत तर तेवढ्या तरी सांगावं का फशीताईंनी फोन नाही केलेला. एकेकीला 4-4, 5-5 वेळेला मी फोन करून सांगितलेली. मी वेळेवर जेवण सुद्धा बनवित नव्हतो. हिला सांगायचं उपतालुका प्रमुखाला 10-10 महिला घेऊन या, 5-5 महिला घेऊन या, पण एकही महिला घेऊन आली ना. मला शहरी भागातल्या महिला जास्त इथे दिसतात ना, ग्रामीण भागातल्या महिला मला इथं कमी दिसतात. हे असं काम नाही व्हायला पाहिजे. म्हणजे वेवली तालुक्याचा इथं महिला मेळावा घेतलेला आहे. कलाताई शिंदे मॅडम खूप शुभेच्छा. माझे 2 शब्द संपवते. आज आपण कलाताई शिंदे मॅडम यांच्या बर्थडे निमित्त इथे जमलो आहोत, म्हणून मी सर्व महिला वर्गाचे आभार मानते. तसेच माझी एक इच्छा आहे की जेव्हा शाखा प्रमुख अडीअडचणीत असतील तेव्हा तुम्ही वरिष्ठांनी त्यांना भेट देऊन त्यांची समस्या सोडवावी ही माझी तुम्हाला नम्र विनंती. किंवा त्यांच्या सुख दुःखात तुम्ही हजर राहणे हे मी माझी म्हणणं व्यक्त करते. तसेच माझे 2 शब्द संपवते. जसं आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये बोला किंवा आता जसं ते एका महिलेने सांगितलं की तुम्ही सुखदुःखामध्ये पण सहभागी व्हा किंवा काही कार्यक्रमामध्ये किंवा जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर आपली एक पदाधिकारी आहे परवीन खान म्हणून, तर तिच्याबद्दल मी गेल्या वेळी तिच्यावर पण असं काहीतरी कायदा पोक्सो कायदा असा लागला होता, तर तिच्याबद्दल मी मॅडमशी फार कॉन्टॅक्टमध्ये होतं. मॅडमनी फार म्हणजे आमदारांशी इकडे कॉन्टॅक्ट करून खूप आपल्याला सहकार्य केलं होतं आणि तिच्या देखील संपर्कामध्ये होते. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या मॅडमपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तरच त्याचं निवारण होईल. आपण नुसतं बोलून चालणार नाही की मॅडम तुम्ही आल्या पाहिजे किंवा मॅडम आपल्या ज्या काही समस्या आहेत तुमच्याकडे प्रत्येकाकडे मॅडमचा पण नंबर असतो. तुम्ही स्वतः देखील मॅडमला कॉल करू शकता. तुम्ही लगेच मॅडम तुम्ही कॉल केल्यानंतर मॅडमचा लगेच तिथे रिप्लाय असतो, लगेच उत्तर असतो. आम्ही देखील मॅडमच्या कॉन्टॅक्टमध्ये
मध्ये असतो. हार्दिक शुभेच्छा. म्हणून आहे रोज फिरतात किंवा याने काम धंद्याने असं काही असेल माझा पद पण कोणी पण घेऊ शकता, पण महिला आघाडी वाढवा. आणि कलाताईला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येते. मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी पंचायत समिती गणाचा विभाग प्रमुख आहे, तर माझ्या गणाला उपविभाग प्रमुख असला पाहिजे आणि विभाग सचिव असला पाहिजे. म्हणजे पंचायत समिती गणाचे 3 पदाधिकारी, 2 पंचायत समिती गणाचे 6 पदाधिकारी. पहिल्यांदा ज्या उपतालुका प्रमुख संघटक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी झाली का त्याची यादी व्यवस्थित आपल्या तालुका संघटिका फसिताई पाटील यांच्याकडे सादर करावी. या कलाताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतात. आज ही जी कमी दिसतीये मला त्याच्याबद्दल मला अजिबात खंत नाही. जेवढ्या आल्यात त्याच्यामध्येच मी समाधानी आहे. आपण मला आपलं कुटुंब प्रमुख समजतात, आपण आपल्या कुटुंबातले सदस्य समजतात आणि म्हणून आज वाढदिवस, माझा वाढदिवस तुम्ही साजरा जो करता आहात ती गोष्ट माझ्यासाठी फार लाख मोलाची आहे. मी म्हणेन प्रत्येक महिलेने जी उपतालुका संघटिका आहे, उपशहर संघटिका आहे, शहर संघटिका आहे, उपजिल्हा संघटिका आहे, तालुका संघटिकेने तिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी उपक्रम राबवावा अशी माझी, म्हणजे आपण एक महिला आघाडीची वेगळी सुरुवात करूया की आपणच आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी उपक्रम करूया. पण आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यासाठी महिलांनी उपक्रम केले. माझ्यासाठी सावध नाग्याचे विभाग प्रमुख आहेत आणि माझी उपतालुका संघटिका सोनल पाटील, तिचे पती विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद पाटील यांनी खूप छान उपक्रम केला. आणि जिल्हा परिषद शाळेत जरी अनुदानित असली तरी त्या शाळेत तिकडे भौतिक गरजा पूर्ण होत नाही आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी आपण जर दिल्या तर तेही मुलं समाधानी होतात, तिकडचे शिक्षक समाधानी होतात. कारण की जिल्हा परिषद शाळा ही फक्त येऊन शिकवून गेल्यासारखी नसते, ते एक शिक्षक एक प्रकारचे पालक असतात. त्याच्यामुळे तिथे जो वही पेनाचा वही आणि पेन याचा वाटप केला आणि त्या मुलांच्या जे तोंडावर मला हसू दिसलं, आनंद दिसला, तो अगदी गगनात मावेनासा होता. पण खूप आनंद वाटला मला. आजचा माझा वाढदिवस, मी माझा याच्या आधी संपर्क प्रमुख करायचे होते, तिथेही मी अनाथ आश्रममध्ये वाढदिवस केला. मी माझे अनेक कार्यक्रम अनाथ आश्रममध्ये करते, शाळेत करते. पण माझ्या निमित्ताने माझ्या पदाधिकाऱ्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी, पुरुष पदाधिकाऱ्यांनी जे आज उपक्रम राबवले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. आणि तुम्ही सर्वजण इथे वेळात वेळ काढून आलात आणि पक्ष बांधणीसाठी पण आपण जमलेलो आहोत. पण एक निमित्त झालं तर त्या निमित्तासाठी मी आपल्या सर्वांची आभारी आहे. जय हिंद. Happy